प्रभाग क्रमांक 3 बेगमपुरा जयसिंगपुरा पहाडसिंगपुरा मधून शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार अ मधून कुणाल सुभाष राऊत, ब मधून मंदा विलासप्पा संभारे, क मधून वर्षा योगेश पवार तर ड मधून डॉक्टर प्रमोद मोतीराम दुधडे हे निवडणुकीच्या मैदानात उतरले असून स्थानिक प्रश्नांना प्राधान्य देत त्यास सर्वप्रथम सोडवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे उमेदवारांद्वारे माध्यमांशी बोलताना सांगण्यात आले। उद्धव ठाकरे साहेबांचा विजय असो। संभा की जय बोलो, शिवा की जय बोलो, संभा की जय बोलो, शिवा की जय बोलो, शिवा की जय बोलो, संभा की जय बोलो। हर हर महादेव, हर हर महादेव। हा आवाज कोणाचा? शिवसेनेचा। आवाज कोणाचा? शिवसेनेचा। जय भीम, जय महाराष्ट्र, जय हिंद। मी डॉक्टर प्रमोद दुधडे या प्रभागामध्ये उभाटा पक्षातर्फे मशाल निशाणी घेऊन उभा आहो। आम्ही आमच्या पॅनलचे 4 उमेदवार आहेत। आमच्या एससी मधले श्री कुणाल राऊत आहेत, नंतर ओबीसी महिला म्हणून मंदाताई संभारे आहेत आणि ओपन महिला मधून वर्षाताई पवार आणि मी स्वतः सर्वसाधारण मधून डॉक्टर प्रमोद दुधडे उभे आहोत। आम्ही इथे कटिबद्ध आहोत की या विभागाचं आम्ही पूर्ण सर्वांगीण विकास करू। जे प्रश्न इथल्या नागरिकांना भेडसावत आहेत, पाण्याचा प्रश्न असो, रोजगाराचा प्रश्न असो किंवा कचऱ्याचा प्रश्न असो, ड्रेनेजचा प्रश्न असो, हे सर्व आम्ही नायनाट करू। आम्हाला यावेळेस आपली सेवा करायची संधी द्यावी ही मी आमच्या उभाटा पक्षातर्फे सर्व नागरिकांना आवाहन करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। प्रमाणामध्ये रॅली काढत आहे, अंतिम टप्प्यामध्ये प्रचार झालेला आहे, काही घंटे राहिलेले आहेत, काय सांगू? मी प्रभाग क्रमांक 3 बेगमपुरा जयसिंगपुरा पहाडसिंगपुरा यामधून माझी पत्नी मंदा विलासप्पा संभारे ही मशाल चिन्हावर उभी आहे। तरी या भागातील प्रश्न वाहतूक कोंडी असा मकाई गेटचा पूल तो सर्वात प्राधान्याने तो आमच्या अजेंड्यावर राहील। दुसरी येणारे आमच्याकडे पर्यटक आहेत त्यांच्यासाठी स्वच्छतागृह याची व्यवस्था, मध्ये साफ सफाई आणि सर्वात महत्वाचा प्रश्न की रात्री पाणी येणं हे आम्ही थांबू। पहिला आमचा दादा काय सांगाल, काय मतदारांना काय आवाहन करणार तुम्ही? आज मोठ्या प्रमाणामध्ये रॅली करण्यात आलेली आहे। आज प्रभाग क्रमांक 3 हा शेवटचा दिवस आहे। शेवटच्या दिवशी शक्ती प्रदर्शन म्हणून मशालाची काय ताकद आहे हे आज जनतेने दाखवून दिलेलं आहे। हे आज जनता स्वतःहून प्रोत्साहन आम्हाला पाठिंबा देण्यासाठी आलेली आहे आणि आमचा अजेंडा आहे आज प्रभाग क्रमांक 3 मध्ये बघितलं तर कोणत्याही पक्षाने त्यांचा वचननामा जाहीर केलेला नाही। आम्ही आमचा वचननामा जनतेच्या समोर ठेवलेला आहे। आमच्या अजेंड्यावरती काय आहे ते आम्ही जनतेच्या घरोघरी जाऊन त्यांना एक वचननामा दिलेला आहे। त्यामुळे अजेंडा आहे आमचा विकासाचा आहे। त्यामुळे जर निवडून दिला जनतेने आम्ही विकासाला प्रगतशील कसं करता येईल भागाला तसं आमचा प्रयत्न राहणार आहे। आपलं नाव? योगेश नानासाहेब पवार, माझी पत्नी सर्वसाधारण महिला मधून वर्षा योगेश पवार मशाल या चिन्हावरती उभा आहे। सर्वांना विनंती करतो की आमच्या सर्व पॅनलच्या उमेदवारांना भरभरून मतदान करा।